भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राने 1960च्या सुमारास वन विभागाकडून भाडेतत्वावर घेतलेल्या सुसरी पिंपळगाव बू परिसरात तयार करण्यात आलेल्या राखेच्या बंडावर राख माफियांनी डल्ला मारल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। सुमारे 120 हेक्टर क्षेत्रफळाच्या या राखेच्या डंपिंग परिसरात वर्षानुवर्ष वीज निर्मितीतून निर्माण होणारी राख साठवण्यात आली होती। अंदाजे 20 ते 25 वर्षापूर्वी हे राखेचे बंड पूर्ण क्षमतेने भरल्याने ते बंद करण्यात आले होते। त्यानंतर त्यावर माती टाकून वृक्षारोपण करण्यात आले। मात्र सध्या राखेच्या वाढत्या मागणीमुळे तिचा शासकीय दर सुमारे 300 रुपये प्रति टन असल्याने काळ्या बाजारात हा दर 800 ते 1000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। याच वाढत्या किमतीचा फायदा घेत राख माफियांनी या बंद बंडामध्ये वन्य प्राण्यांचा अधिवास नष्ट करत वृक्षतोड करून जोमाने उत्खनन सुरू केल्याचे दिसून येत आहे। प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी तब्बल 700 कोटी रुपयांच्या राखेचा साठा असून माफियांनी जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने अवैध उत्खनन सुरू केल्याचे दिसून येत आहे। रात्री 10 ते पहाटे सकाळी 5 पर्यंत 150हून अधिक ट्रॅक्टर व हायवा वाहनांद्वारे राख वाहतूक केली जात असल्याचे बोलले जाते। एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या कारवाईकडे वन विभागाचे साफ दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। या परिसरात वन विभागाने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली असली तरी ते गेल्या 6 महिन्यांपासून प्रत्यक्ष ठिकाणी हजर नसल्याची माहिती आहे। गेल्या 6 महिन्यांपासून हे सुरक्षा रक्षक जामनेर तालुक्यात वनवे विजवण्यासाठी आणि बिबटे पकडण्यासाठी जात असल्याचे वरिष्ठांकडून सांगितले जाते। या अवैध उत्खननाला मोठे आर्थिक स्वरूप प्राप्त झाले असून स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित माफियांवर आणि जबाबदार अधिकारी यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे।